मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पाऊस. उद्याही हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडच्या सर्व शासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुंबईत धोकादायक झाडांचा तिसरा बळी. कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू. कुर्ल्यात युनुस शेख यांचा झाड कोसळून मृत्यू. मुंबईत आरे कॉलनीत चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू. मित्रासोबत दुचाकीवरून जाताना हसन रजा या तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्राबाहेर. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर. पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर. 33 बंधारे पाण्याखाली. वाहतूक सेवाही विस्कळीत. कर्जत, खालापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम. पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. सावरोली ब्रिज वाहतुकीसाठी बंद. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडं पडझडीच्या घटना सुरूच. दादर शिवाजी पार्कसह 3 ठिकाणी झाडांची पडझड. सायन विक्रोळीतही झाडं कोसळली. मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, रायगडमध्ये झाडं कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आम्ही हिंदू भोळे आहोत पण मूर्ख नाही. आम्हाला भाजप मुक्त राम पाहिजे. रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाचा एल्गार. परिषदेचे काँग्रेस आमदार धीरज लिंगांडेला शिंदेंकडून ऑफर. 20 कोटीच्या ऑफरसह आगामी निवडणुकीत आमदारकीचं आश्वासन. खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा. एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे. एशियाटिक सोसायटी मुंबईच्या निवडणुकीत विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पॅनलचा विजय तर कुमार केतकर यांच्या पॅनलचा पराभव.